The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista venture by पूजा प्रसून पेश करते हैं करियर क्लैरिटी, अ कैंडिड पॉडकास्ट जो आपके करियर के सफर में रोशनी डालकर आपको सही रास्ता दिखाता है। आज के सेगमेंट में हम फोकस करेंगे कॉमर्स के फील्ड पर और इसके लिए हमारे खास गेस्ट है श्री अतुल जी आचड़े सर, प्रिंसिपल अतुल अकाउंटेंसी कॉमर्स क्लासेस, जो 30 साल से ज्यादा समय से अपने ज्ञान और अनुभव से हजारों स्टूडेंट्स की जिंदगी में रोशनी भर रहे हैं। उन्होंने अपनी टीचिंग जर्नी में अपनी मेहनत और डेडिकेशन से एजुकेशन के क्षेत्र में अपनी एक अलग पहचान बनाई है। तो चलिए इस एपिसोड में श्री अतुल जी आचड़े सर से मिलते हैं और लेते हैं उनसे वैल्यूएबल गाइडेंस जो आपको एक सफल और संतुष्ट करियर बनाने में मदद करेगा। सो लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट। हॅलो, नमस्कार पालक वर्ग आणि माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागच्या एपिसोडला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल, त्याच्यावर दिलेल्या फीडबॅक व कमेंट्सबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व त्या मिळालेल्या प्रतिसादावरूनच पुढच्या एपिसोडचा उत्साह घेऊन आम्ही आज पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आलोय अ करियर टॉक, अ प्रोजेक्ट बाय व्हॉइस विस्टा, अ व्हेंचर ऑफ पूजा प्रसून। आणि मी आपल्या सर्वांसोबत घेऊन आलोय करियर टॉक। मी स्वतः प्राध्यापक अतुल आचळे, संचालक संस्थापक अतुल अकाउंटन्सी क्लासेस, नाशिक। मित्रांनो, मागच्या एपिसोडवरून बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, त्यातील काही वैयक्तिक मला मेसेजेस आले की सर, आम्ही सर्वच तर सीए करू शकत नाहीये, की आमची भौतिक पात्रता नाहीये किंवा आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये, तर आमच्यासाठी इतर काही कोर्सेस आहेत का? की कॉमर्समध्ये आलो म्हणजे फक्त प्रोफेशनल कोर्सेस जसे सीए, सीएमए, सीएस, एमबीए जे मागील एपिसोडमध्ये आपण चर्चा केली तितकेच आहेत की अजून काही आपल्यासाठी उपलब्ध आहेत? तर मित्रांनो, ते तर नक्कीच आहे। जसं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपण प्रोफेशनल कोर्सेस बद्दल बोलत आहोत, तर ते प्रोफेशनल कोर्सेस तर आहेतच, परंतु त्या व्यतिरिक्तही काही अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस पण आपल्यासाठी उपलब्ध आहेत। जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आता 10वीची परीक्षा दिलेली आहे किंवा 12वीची जस्ट परीक्षा ज्यांची संपलेली आहे, त्यांच्यासाठी आजचा एपिसोड हा खूपच उपयुक्त होणार आहे। कारण की यामध्ये आपण बघणार आहोत की इयत्ता 12वी नंतर कॉमर्समध्ये अजून काय काय आपण करू शकतो, अंडर ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनचे कुठले कुठले पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर आजचा एपिसोड नक्की नीट ऐका, मनापासून ऐका आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा, शेअर करा की ज्या योग्य ही माहिती इतरांनाही मिळेल व त्यांच्यासाठी ही फायद्याची माहिती उपयुक्त ठरेल। तर मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स आपली आता छानच संपली आहे असं आपण समजूया आणि पुढे काय काय पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया। तर इयत्ता 12वी नंतर सर्वात पहिला आणि सोपा मार्ग होतो तो म्हणजे बीकॉम। एक प्लेन बीकॉम तुम्ही करू शकता, जो 12वी नंतर पुढे 3 वर्षाचा कालावधी त्यासाठी लागतोय। कुठल्याही कॉलेजच्या अंडर हा कोर्स तुम्हाला उपलब्ध असेल, त्यामध्येही तुमच्याकडे पर्याय निवडण्यासाठी खूप ऑप्शन्स दिलेले जातात की स्पेशलायझेशन काय करायचंय। बऱ्याच ठिकाणी FY सर्वीकडे कॉमन असतं, मात्र सेकंड इयर व थर्ड इयर साठी काही स्पेशल सब्जेक्ट तुम्हाला निवडण्याची संधी इथे उपलब्ध असते। त्या स्पेशल सब्जेक्टमध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातात, जसे काही कॉस्टिंग असेल, जसं काल सांगितलं की सीएमए ही हा कोर्स करणारी व्यक्ती ही कॉस्टिंग सब्जेक्ट मध्ये स्पेशलिस्ट किंवा प्रोफेशनल मानली जाते। तो त्या कॉस्टिंगचा एक पार्ट तुम्हाला स्पेशल सब्जेक्ट म्हणून SY ला निवडता येतो आणि तोच सब्जेक्ट पुन्हा TY ला कंटिन्यू होतो ऍज अ स्पेशल सब्जेक्ट म्हणून। त्या कॉस्टिंग मध्ये तुम्हाला कॉस्ट ऑफ प्रोडक्ट असेल कॉस्ट ऑफ प्रोडक्ट फाइंडिंग असेल किंवा बजेटरी कंट्रोल असेल, मार्जिनल कॉस्टिंग असेल, प्रोसेस कॉस्टिंग असेल, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, असे बरेचसे टॉपिक तुम्हाला इथे शिकायला मिळत आहेत। व कॉस्टिंग मध्ये नक्की काय करायचं असतं, विविध ठिकाणी लागणाऱ्या कॉस्ट कशा कॅल्क्युलेट केल्या जातात, हे तुम्हाला SY व TYच्या 2 वर्षामध्ये शिकायला मिळतात। त्याचबरोबर तुम्हाला मार्केटिंग हा एक सुद्धा पर्याय इथे उपलब्ध असतो ऍज अ स्पेशल सब्जेक्ट, जो पुढे आपण काल बघितलं की मार्केटिंग हा स्पेशल सब्जेक्ट MBA ला घेता येतो। त्यातला काही पार्ट तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन पर्यंत शिकायला मिळतो SY व TYच्या वर्गामध्ये। मार्केटिंग मध्ये नक्की काय काय आहे, कुठल्या प्रॉडक्टचं मार्केट स्ट्रॅटेजी कशी ठरवली जाते, कस्टमर बिहेवियर, कस्टमर सायकोलॉजी कशी डिसाईड केली जाते, मार्केटिंग प्लॅन कसा असतो, एक प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करण्यासाठी काय काय सुरुवातीच्या प्रिकॉशन्स किंवा तयारी कराव्या लागतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मार्केटिंग सब्जेक्टमध्ये शिकायला मिळतात। त्याचप्रमाणे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा एक सब्जेक्ट तुम्हाला स्पेशल म्हणून निवडता येतो।
त्यामध्ये बिझनेस चालवताना ऍडमिनिस्ट्रेशन हा एक खूप महत्वाचा पार्ट असतो की जो जर नीट सांभाळला नाही गेला तर बिझनेस डिस्टर्ब होण्याची किंवा कोलॅप्स होण्याची सुद्धा भीती असते. म्हणून कुठल्याही बिझनेसचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट हा कसा असावा, त्याचे रूल्स काय काय आहे, त्याच्यातल्या काही इतर गोष्टींचं इम्पॉर्टन्स काय आहे, ते सगळं तुम्हाला या बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन नावाच्या सब्जेक्टमध्ये शिकता येतं. त्याचप्रमाणे बिझनेस कम्युनिकेशन असेल, असे अनेक विषय तुम्हाला प्लेन बीकॉम करत असताना शिकण्याची सुवर्ण संधी पुढच्या 3 वर्षात मिळते. व त्यायोगे तुम्हाला मार्केटमध्ये जाताना जेव्हा तुम्ही ऍज अ ग्रॅज्युएट म्हणून मार्केटमध्ये जॉब सिकिंग म्हणून जातात, जॉब सिकर म्हणून जातात, त्यावेळेस तुमच्याकडे काही विषयांचं स्पेशलायझेशन उपलब्ध असतं व ते तुम्ही तिथे जाऊन त्या हिशोबाने आपल्या इंटरेस्टनुसार ज्या विषयाचं स्पेशलायझेशन तुम्ही निवडलेलं असेल त्यानुसार तुम्ही जॉब सर्च करू शकता. जॉब सिकर म्हणून तिथे तुम्हाला संधी मिळते. त्याचप्रमाणे काही युनिव्हर्सिटीमध्ये व काही कॉलेजेसमध्ये बीकॉम ऑनर्स हा अजून एक पर्याय तुमच्याकडे 12वी नंतर उपलब्ध असतो. आता बऱ्याच जणांना बीकॉम व बीकॉम ऑनर्स यातलाच फरक अजून माहिती नाही आहे. तर बीकॉम ऑनर्स मध्ये 1 वर्ष जास्त कालावधी घेतला जातो. काही ठिकाणी 4 वर्षाचा कोर्स आहे ज्यामध्ये कुठल्याही एका विषयाचं इन डेप्थ नॉलेज, स्पेशलाइज्ड म्हणून तुम्हाला तिथे बनवलं जातं व ते नॉलेज तुम्हाला पूर्णपणे इन डेप्थ दिलं जातं. उदाहरण घ्यायचं झालं तर फायनान्शियल अकाउंटिंग हा एक सब्जेक्ट घेऊन सुद्धा, फायनान्शियल अकाउंटिंग हा एक सब्जेक्ट घेऊन सुद्धा तुम्ही बीकॉम ऑनर्स करू शकता की ज्यामध्ये तुम्ही मग पुढे जाऊन अकाउंट अनालिस्ट किंवा कन्सल्टन्सी किंवा टॅक्सेशन जर सब्जेक्ट घेतला तर टॅक्सेशन कन्सल्टंट म्हणून सुद्धा तुम्हाला पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. म्हणून इयत्ता 12वी नंतर एक झालं पूर्णपणे प्लेन बीकॉम, त्यातही तुम्हाला काही विषय 2 वर्ष म्हणून 2 वर्षासाठी स्पेशल सब्जेक्ट म्हणून घेता येतात. मग दुसरा झाला पर्याय तुमच्याकडे बीकॉम ऑनर्स, ज्यामध्ये एकच विषय घेऊन तुम्ही 3 ते 4 वर्षाचं स्पेशलायझेशन त्यामध्ये तुम्हाला करता येते. तर खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला 12वी नंतर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला हे नक्कीच तुम्हाला मिळत आहे. तिसरा पर्याय मी तुमच्यासाठी सांगू इच्छितो तो म्हणजे बीबीए. काल जो आपण प्रोफेशनल कोर्स बघितला MBA मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, त्याच कोर्सचा हा बॅचलर कोर्स, बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. ज्या कोर्समध्ये तुम्हाला जर पुढे जाऊन मास्टर की करायची असेल, मास्टर डिग्री घ्यायची असेल तर त्याचं बॅचलर तुमच्याकडे असणं कधीही चांगलं. म्हणून बीबीए हा अजून एक त्यातल्या त्यात कॉमर्सच्या ग्रॅज्युएशन लेवलचा एक प्रोफेशनल कोर्स म्हटला जाऊ शकतो. म्हणून बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा एक सुद्धा चांगला पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. यालाही 3 वर्ष तुम्हाला द्यायचे 12वी नंतर. प्रत्येक कॉलेज वाईज अवेलेबल असलेल्या फॅसिलिटीज, स्टाफ क्वालिटी, स्टाफ डिपेंडन्सी जी आहे त्याप्रमाणे प्रत्येक कॉलेजच्या फी स्ट्रक्चर मध्ये नक्कीच थोडाफार फरक आहे. काही कॉलेजेस इयरली 70 ते 80 हजार रुपयापासून तर काही कॉलेजेसमध्ये 4 ते 4.5 लाख रुपये पर इयर अशी सुद्धा फीज याच्यात चार्ज केली जाते. कारण की यामध्ये काही कॉलेजेस हे लंडन युनिव्हर्सिटीला सुद्धा अफिलिएटेड आहेत तर काही आपल्या पुणे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहेत. ज्याप्रमाणे अफिलिएशन सर्टिफिकेशन तुम्हाला दिलं जातं त्याप्रमाणे त्याची फीस ही चार्ज केली जाते. त्यामुळे 70 ते 80 हजार रुपये पर इयर पासून ते 4 ते 4.5 लाख रुपये पर इयर अशी फीस देण्याची ज्यांची शक्यता आहे, ज्यांना कपॅसिटी आहे, पात्रता आहे, त्यांनी सुद्धा बीबीए या कोर्सचा विचार करायला हरकत नाही. आणि त्यातूनच मग पुढे मास्टर डिग्री काल सांगितल्याप्रमाणे MBA हा तुम्हाला कोर्स निवडता येतो करिअरसाठी. म्हणून बीबीए मध्ये सुद्धा मग काही स्पेशल सब्जेक्ट तुम्हाला शिकायला मिळतात. फर्स्ट इयर, सेकंड इयर व थर्ड इयर मध्ये, ज्यामध्ये अकाउंट आहे, कॉस्टिंग आहे, मॅथमॅटिक्सचा काही बेसिक पार्ट आहे, टॅक्सेशनचा काही पार्ट आहे. हे काही सगळे सब्जेक्ट तुम्हाला वर्किंग नॉलेज म्हणून तुम्हाला तिथे शिकायला मिळतात. इन डेप्थ नॉलेज इथे नाही दिलं जात कारण की पुढे मास्टर डिग्री येणार आहे, त्यामध्ये याच्यात डेप्थ नॉलेज त्या लेवलला दिलं जातं. पण इथे खूप चांगल्या लेवलचं वर्किंग नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं, इनकल्केट तुमच्यात केलं जातं. त्यामुळे हा एक पर्याय सुद्धा तुम्ही 12वी नंतर ग्रॅज्युएशनसाठी निवडायला हरकत नाही असं मला वाटतं. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांना जर कॉम्प्युटर IT मध्ये इंटरेस्ट असेल तर BBA CA हा एक पर्याय तुमच्यासाठी परत उपलब्ध आहे. BBA इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा एक त्याला दिला जाणारा पर्याय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो, ज्यांना कॉम्प्युटर किंवा IT मध्ये इंटरेस्ट असेल. मग त्यामध्ये थोडंसं स्पेशलायझेशन तुमचं कॉमर्सच्या सब्जेक्ट मध्ये न होता कॉम्प्युटर सेगमेंटकडे तुम्ही वळतात व त्या योगे तुम्हाला BBA CA ही डिग्री तिथे दिली जाते.
आणि मग कॉम्प्युटर रिलेटेड किंवा IT सेक्टरमध्ये जर जॉब ऑपॉर्च्युनिटी त्या लेवलची असेल तर ती तुम्ही ऍज अ सीकर म्हणून नक्कीच फाइंड आउट करू शकता, सर्च करू शकता, मग तिथे स्वतःची प्लेसमेंट तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर हा एक पर्याय तुम्हाला BBA CA चा 12वी नंतर घ्यायला हरकत नाही, याचा विचार करायला तुम्हाला हरकत नाही जर तुम्हाला याच्यात नक्कीच इंटरेस्ट असेल तर. त्यानंतर एक थोडंसं वेगळ्या ट्रॅकवरचा एक छान कोर्स उपलब्ध आहे ज्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तो म्हणजे BHMCT, बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी. अर्थात इतर फॅकल्टी मधून सुद्धा तुम्हाला तिथे जाता येतं, इतर स्ट्रीम मधून सुद्धा तिथे जाता येतं, परंतु 12वी कॉमर्स केलेले विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये जातात. हॉटेल मॅनेजमेंट किंवा केटरिंग टेक्नॉलॉजी याच्यात ज्यांना इंटरेस्ट आहे, मग फूड इंडस्ट्रीमध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल किंवा हॉटेल इंडस्ट्री, त्याचं मॅनेजमेंट, त्याचं ग्राउंड सिलेक्शन, ग्राउंड ऑथॉरिटी, ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सुद्धा तुम्ही तिथे करू शकता. याचं सुद्धा तुम्हाला तिथे नॉलेज इन डेप्थ मिळत आहे. त्यामुळे हा सुद्धा खूप चांगला पर्याय तुम्हाला उपलब्ध होतो 12वी नंतर 3 वर्षासाठी. नाशिक पासून तर भारतातल्या बऱ्याच मोठमोठ्या शहरांमध्ये हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स खूप चांगल्या पद्धतीने रन होतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत तो डिलिव्हर केला जातोय. आणि सध्या वाढत जाणाऱ्या ट्रॅव्हल्स अँड टुरिझममुळे हॉटेल इंडस्ट्रीला आलेलं वलय, हॉटेल इंडस्ट्रीची भासणारी गरज याचा जर विचार केला याच्यामध्ये खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि चांगल्या पे स्केल देणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज याच्यात आहेत. ज्यामध्ये तुम्ही एक शेफ जर बनवायची इच्छित असाल की ज्याला फूडिंग मध्ये इंटरेस्ट असेल, फूड टेक्नॉलॉजी मध्ये इंटरेस्ट असेल, तर एक चांगला शेफ तुम्ही बनवू शकताय. हॉटेल मॅनेजमेंटच्या पोझिशनला, त्या लेवलला तुम्ही जाऊ शकता. मॅनेजर किंवा मॅनेजिंग डायरेक्टर अशा बऱ्याच पोस्ट त्याच्यामध्ये असतात, त्या सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. यातही काही सुरुवातीचे विषय जे आहेत ते कॉमर्सशी रिलेटेड आहे, जसं त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट हा सुद्धा विषय काही लेवलला शिकायला मिळतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना थोडं हटके काही करायचं असेल त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट ह्या वेगळ्या धाटणीच्या कोर्सचा विचार करायला हरकत नाही असे मला वाटते. त्याचप्रमाणे काही मोठ्या शहरांमध्ये, पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद किंवा इतरही काही मोठमोठ्या शहरांमध्ये BMS, बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज हा एक करिअर पर्याय, हा एक कोर्स स्टडीचा दिला जाणारा पर्याय उपलब्ध आहे. मॅनेजमेंट स्टडीच्या नावातच कळतंय की बिझनेसच्या मॅनेजमेंटचा विचार याच्यात केला जातोय. विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असलेल्या काही मॅनेजमेंटच्या जर आयडियाज असतील तर त्यांनी ह्या कोर्सचा विचार करायला काहीच हरकत नाही असे मला वाटते. कारण की याच्यातली मास्टर डिग्री म्हणजेच मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज हे जर तुम्ही पूर्ण केलं याच्यातही खूप छान डिग्रीज, खूप छान कोर्सेस आणि त्यानंतर मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज ज्यामध्ये मॅनेजमेंटचे सब्जेक्ट तुम्हाला बघायला मिळतात, शिकायला मिळतात, ऍडमिनिस्ट्रेशनचे काही विषय तुम्हाला शिकायला मिळतात, काही पार्ट अकाउंटिंगचा पण त्याच्यात आहेच. त्या सर्वांचा विचार करता बिझनेस कम्युनिकेशन सारखा एक चांगला विषय त्याच्यात तुम्हाला शिकायला मिळतोय. कारण की कुठल्याही बिझनेसमध्ये मॅनेजमेंट लेवल असो, ऍडमिनिस्ट्रेशन लेवल असो किंवा ऑर्गनायझेशन लेवल असो, कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं असतं. जिथे कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल, कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीने होत असेल फ्रॉम ऑर्गनायझेशन टू मॅनेजमेंट लेवल, तो बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने स्मूथली रन करता येऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे BMS, बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज या कोर्सचाही तुम्हाला विचार करायला हरकत नाही आणि खूप चांगल्या प्रकारे चांगले पे स्केल देणारे जॉब तुम्हाला या फील्डमध्ये या कोर्स नंतर बघायला मिळतात. नॅशनल व मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये सगळ्याच ठिकाणी तुम्हाला इथे जॉब मिळत आहेत. तर मित्रांनो, हा एक विचार तुम्ही नक्की करा. BMS, बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज. थोडंसं रिवाइज करतो आतापर्यंत सांगितलेले कोर्सेस. बीकॉम, प्लेन बीकॉम, बीकॉम ऑनर्स, त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, BMS, बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज हे कोर्स मी तुमच्याकडे आतापर्यंत सांगितले. त्यानंतर एम्फी नावाचा एक कोर्स आहे, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया. या असोसिएशन तर्फे चालवला जाणारा हा कोर्स, ही संस्था सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या अंडर रजिस्टर्ड असते. आज तुम्ही बघताय ग्लोबलायझेशनला कोणीच आता थांबवू शकत नाही. अमेरिका असेल, इंग्लंड असेल किंवा जेवढे डेव्हलप कंट्रीज आहेत जिथे पैसा खूप आहे, तिथे लोकांना पैसा कमवणं सोपं झालंय, परंतु असलेला कमवलेला पैसा इन्व्हेस्ट कुठे करायचा ही एक मोठी अडचण येते. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा खूप चांगला पर्याय म्हणून आजकाल म्युच्युअल फंड कडे बघितलं जात आहे. जसं शेअर मार्केट असतं, पण शेअर मार्केटचं नॉलेज सर्वांकडे नाहीये, म्हणून त्याला चांगला सक्षम पर्याय हा म्युच्युअल फंडचा मानला जातो.
आणि त्यासाठीच हा कोर्स डिझाईन केला गेला एम्फी या संस्थेकडून. तर सेबीशी रिलेटेड बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अंडर येणारा हा कोर्स माझ्या त्या विद्यार्थ्यांनी करायला हरकत नाही, ज्यामध्ये म्युच्युअल फंड असेल, म्युच्युअल फंडचं कॅल्क्युलेशन, त्यावर मिळणारे रिटर्न्स, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लागणारे रेशोज, त्यानंतर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे छान पद्धतीने शिकवल्या जातात. तर मित्रांनो, माझ्या मते असे खूप चांगले चांगले करिअर पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे एम्फी ह्या कोर्सचा सुद्धा तुम्हाला विचार करायला हरकत नाही. 12वीच्या कॉमर्स करत असताना त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला कॉमर्स नंतर 12वी नंतर कॉमर्स सोडून किंवा बीकॉम सोडूनच एम्फी करायची गरज नाहीये. एकीकडे तुमचं बीकॉम चालू राहत आहे आणि त्यासोबत तुम्ही हा ऍडिशनल कोर्स म्हणून एम्फी नावाच्या असोसिएशन तर्फे हा एक कोर्स तुम्ही करू शकता, ज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून तुम्ही तुमचं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणून तुम्ही स्वतःचं ऑफिस रन करून स्वतःचं एक चांगलं करिअर तुम्ही इथे एस्टॅब्लिश करू शकता. तर हा एक सुंदर करिअर पर्याय तुमच्यासमोर मी ठेवतोय, ज्याचा तुम्ही पॉझिटिव्हली विचार करायला हरकत नाही असे मला वाटतंय. त्याचप्रमाणे बीकॉम नंतर 12वी नंतर अतिशय चांगला आणि खूप डिमांड मध्ये असलेला एक कोर्स तो म्हणजे LLB, लॉयर ज्याला आपण म्हणतो. हा एक अतिशय काय म्हणता येईल आपल्याला रिस्पेक्टफुल प्रोफेशन म्हणून तुम्ही वकील म्हणून, लॉयर म्हणून, ऍडव्होकेट म्हणून तुम्ही स्वतःला एस्टॅब्लिश करू शकताय. अनेक वर्षांपूर्वी फक्त ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे BA बीकॉम नंतर असलेला 3 वर्षाचा कोर्स आता 12वी नंतर सुद्धा तुम्हाला करता येतोय. 12वी नंतर सुद्धा तुम्हाला LLB या कोर्सला ऍडमिशन मिळतंय आणि त्यानंतर 5 वर्षाचा हा कोर्स तुम्हाला करता येतोय. सो 12वी नंतर LLB, ज्याच्यामध्ये भारतीय संविधानाचा, कायद्यांचा, विविध कायद्यांचा अभ्यास करून एक नावाजलेलं करिअर तुम्ही इथे निवडू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे वकिलीची प्रॅक्टिस तुम्ही इथे करू शकता. त्यामुळे LLB हा एक सुंदर करिअर पर्याय तुमच्याकडे 12वी नंतर उपलब्ध आहे. काही युनिव्हर्सिटी तुम्हाला बीकॉम LLB किंवा LLB प्लस बीकॉम असे काही कॉम्बिनेशनचे कोर्स उपलब्ध करून देत आहेत. त्याचा प्रॉपर अभ्यास करून त्या युनिव्हर्सिटीशी संपर्क करून तुम्हाला एक कोर्स निवडावे लागतील. आणि युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी काही नियम बदलतात. त्यामुळे आता जे सांगितलं जातं ते रॅशनली सांगितलं जात आहे की हे कोर्सेस तुम्हाला करायला हरकत नाही. एक LLB, ऍडव्होकेट, वकील, लॉयर म्हणून तुम्ही स्वतःला एस्टॅब्लिश करू शकता. जसे आपल्या देशातले नावाजलेले वकील आहेत, आदरणीय उज्ज्वल निकम साहेब आहेत, त्यांच्यासारखे अनेक नावाजलेले वकील, साळवे वकील असतील, ज्यांनी इंटरनॅशनल लेवलला भारताची बाजू मांडलेली आहे. तर असे सुंदर करिअर त्या लेवल पर्यंत जाण्याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकता आणि चांगलं करिअर मध्ये तुम्ही स्वतःला एस्टॅब्लिश करू शकता असं मला वाटतं. तर मित्रांनो, या कोर्सेस बद्दल अजून तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला नक्की सुचवा आणि याबद्दल जर तुमचे काही क्वेरीज, क्वेश्चन्स, डाऊट्स असतील, फीडबॅक असतील तर ते तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवत राहा. या चॅनलवरच तुम्ही तुमचे फीडबॅक नक्की नोंदवा, म्हणजे पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला अजून काय द्यायचंय ते आम्हाला कळतंय आणि त्यायोगे अजून काही कंटेंट, अजून काही माहिती घेऊन आम्ही तुमच्या सोबत पुढच्या सोमवारी पुन्हा भेटूया. नवीन एपिसोड, नवीन कोर्सेस, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत टेक केअर अँड टेक केअर. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.